हॅलो पेरेंट्स. तर बाळासाठी मोबाईल आणि टी व्ही हे घातक आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मोबाईल आणि टी व्हीच्या अतिवापरामुळे बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अनेक भावनिक अशा अनेक विकासांवरती त्याचा वाईट परिणाम होत आहे हे आपल्याला माहिती जरी असलं तरी आपल्याही काही सवयी आहे ज्या खूप घातक परिणाम म्हणजे मोबाईल आणि टी व्हीपेक्षाही घातक परिणाम आपल्या बाळाच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावरती, भावनिक विकासावरती करत आहेत. त्यातली सगळ्यात पहिली चूक म्हणजे बाळाच्या चुका इतरांच्या समोर दाखवणे. म्हणजे घरामध्ये कोणीही बाहेरची व्यक्ती आली की बाळ जर काही चुकत असेल, हो हा नेहमीच असं करतो, त्याला सांगून सांगून मी थकले पण तो ऐकतच नाही, तो असाच आहे, तो आमचा मुलगा बंडच आहे, हे बाहेरच्या लोकांच्या समोर बोलणे. बाळ हे गोष्टी ऐकत असतं, त्याच्यामुळे बाळाच्या मनामध्ये इन्सिक्युरिटी निर्माण होते आणि बाळाच्या मेंदूवरती नकळतपणे या गोष्टी कोरल्या जातात आहे की आपण असंच आहे. त्याच्यामुळे बाळाकडून सुद्धा चांगल्या गोष्टींची तुम्ही नंतर अपेक्षा करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः बाळाच्या समोर किती वेळ मोबाईल बघतो आहे. म्हणजे बाळाच्या समोर जर आपण सातत्याने मोबाईल बघतो आहे, आपण स्वतःच मोबाईलवरती आहे, तर आपण कोणत्या तोंडाने बाळाला म्हणणार आहे की मोबाईल बघू नको किंवा मोबाईल कमी बघ. त्याच्यामुळे आपण स्वतः आपल्या स्वतःच्या कंट्रोल किती ठेवतो आहे हे सुद्धा बाळाच्या समोर खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे बाळाला सुद्धा ह्या गोष्टींची सवय लागणार आहे आणि बाळसुद्धा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या समोर खोटं बोलणे. हो, पालकांकडून सुद्धा खोटं बोलण्याचं प्रमाण म्हणजे आपणच आपल्या मी ही गोष्ट केली आहे पण हे कोणाला सांगू नको, किंवा आपण हे करतोय, मी तुला हे देते पण हे कोणाला सांगू नको. ह्या गोष्टींमुळे सुद्धा बाळाच्या मनावरती परिणाम होत असतो आणि बाळाला गोष्टी लपवण्याची सवय लागते, बाळाला खोटं बोलण्याची सवय लागते. आणि कोणाला काही नाही सांगितलं म्हणजे आपल्याला कोणी काही बोलत नाही आणि आपल्याला नंतर त्याची शिक्षा भोगावी लागत नाही, हे सुद्धा बाळाच्या मनावरती नकळतपणे कोरलं जातं आणि बाळ सराईतपणे नंतर मोठमोठ्या चुकासुद्धा करतं आणि नंतर मग लपून छपून, पालकांच्याच लपून छपून त्या चुका ते करायला लागतं आणि मग नंतर ह्याचा प्रदीर्घ परिणाम आपल्याला नंतर भोगावा लागतो. त्यामुळे केवळ मोबाईल आणि टी व्ही याच गोष्टी बाळासाठी घातक आहेत तर नाही, आपल्यासुद्धा वागण्यामध्ये काही अशा गोष्टी घडत आहे की त्या बाळाच्या मेंदूच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासाठी मोबाईल आणि कम्प्युटर, लॅपटॉप, टी व्ही याच्यापेक्षा खूप जास्त घातक परिणाम आपल्या वागण्यातून बाळाच्या मनावरती होत असतात. त्यामुळे ह्या चुका जर तुमच्याकडून होत असतील तर त्या आजच थांबवा आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.